आमच्या प्रकाश धर्मा कांबळे दादांसाठी दोन माझ्या वडिलांनी जे गाणं गायलं होतं, आता इथे आम्ही कवी तर नाही पण परंतु त्यांच्यासाठी दोन ओळी. पेटून उठलेलं धगधगत रान आहे, स्वच्छ साधं त्यांचं राहणीमान आहे, कार्यकर्त्यांसाठी भाऊ जीव की प्राण आहे. म्हणून मयूर प्रकाश धर्म कांबळे दादा उरण तालुक्याची शान आहे, शान आहे. समाज कार्यासाठी या उरण तालुक्याचं नाक आहे ते. यार समाज कार्यासाठी ज्याने कसली कंबर आलेच पाहिजे. यार समाज कार्यासाठी ज्याने कसली कंबर, प्रकाश धर्म कांबळे दादा एक नंबर. आणि प्रकाश धर्म कांबळे दादा एक नंबर. कार्यकर्ता लय मनन दिलदार, गोरगरिबांचा एकमेव आधार. मी स्वार्थीपणे कार्य करतो भरदार, असा शिवा भिवाचा मर्दमावळा आहे तो सरदार. लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, लोकप्रिय नेता, जनतेचा मेंबर. अरे लोकप्रिय नेता जनतेचा मेंबर. आणि प्रकाश दादा आणि प्रकाश धर्म कांबळे दादा एक नंबर. कार्यकर्त्यांचा बाहू आहे श्वास, मनामध्ये त्यांच्या विकासाचा ध्यास. 100 नंबरी सोन्याची हिरास, शिवराय आणि भीमरायाचा अनुयायी तो खास. दादा दादा यावर वाट बघते आम्ही. एक पायरी एक पायरी एक पायरी एक पायरी अशीकडे सरसर. प्रकाश धर्म कांबळे दादा एक नंबर. दादा एक नंबर. प्रकाश धर्म कांबळे दादा एक नंबर.
भेटलेला आहे. थँक्यू सो मच. कांबळे अध्यक्ष, टाळ्या जोरदार द्या. आयुष्मान हरेश दामोदर जाधव टाळ्या जोरदार. उपाध्यक्ष, आयुष्मान विजय रामानंद रामचंद्र पवार टाळ्या कंटिन्यू टाळ्या. चिटणीस, आयुष्मान अनंत बुधाजी जाधव खजिनदार, आयुष्मान हर्षद किशोर कांबळे कार्याध्यक्ष, टाळ्या. आयुष्मान अखिलेश रामचंद्र जाधव उपाध्यक्ष, आयुष्मान रोशन पांडुरंग गाढे सरचिटणीस, आयुष्मान सुरेश हसुराम गायकवाड सह खजिनदार, आयुष्मान महेंद्र रघुनाथ साळवी बौद्धाचार्य, आयुष्मान प्रमोद जगन कांबळे बौद्धाचार्य, आयुष्मान अजय गणेश कवडे संदेश वाहक, आयुष्मान संकेत विठ्ठल साळवी संदेश वाहक. आता दादांचं म्हणणं असं आहे, मातारामाई महिला मंडळ सुनीता देवीदास सपकाळे अध्यक्षा, संगीता पांडुरंग जाधव उपाध्यक्ष, करुणा विजय भिंगावडे चिटणीस, आयुष्मान कविता शत्रुधन जाधव सहचिटणीस, आयुष्मान कविता महेंद्र साळवी खजिनदार, श्रीमती चंद्रभागा मारुती जाधव सहखजिनदार, श्रीमती सुजेता विठ्ठल साळवी संदेश वाहक. काय नंतर महिलांसाठी एकदा आणि कमीसाठी एक एकदा. आणि डीके ग्रुपकडनं या गीताला 1000 रुपये. आता दादांचं म्हणणं आहे की आता भीमगीते झाली, थोडंसं आपण लोकगीताकडे जरा वळलं तर या सर्वांचं करमणूक होईल असं त्यांचं म्हणणं आहे. तर मी माझ्या चुलत्यांचं आनंद शिंदेजींचं गाणं